गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आलेली आहे देवगडला आत्याकडे. हे जे बघताय आत्याचं घर आहे इकडे. आणि आम्ही आज हे घर आहे. तर आम्ही आता पवनचक्कीला जातो आहे. माझ्यासोबत आत्या येते आणि मम्मी पप्पा आणि काकी आणि माझा भाऊ आहे. सो तुम्हाला माझ्या घरच्यांशी भेटवते. चला थांबा, आत्या येते, तयार करते. मी तर रेडी झालेली आहे. ती जाऊन मस्त मस्त फोटो काढणार, तुम्हाला दाखवणार आणि घरी येणार. चला जाऊया. हे जे तुम्ही पंख्यासारखं बघताय त्याला पवनचक्की असं म्हणतात. पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते. महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की ही पुण्याच्या वेधशाळेत होती. गाईज, हे जे बघताय शंकराचं मूर्ती आहे इकडे, मस्त अशी ठेवली आहे. गाईज, इकडे माझी मम्मी, काकी, आत्या, भाऊ आणि मागे पप्पा आहेत. गाईज, आवाजच येत नसेल, वारा तेवढा आहे. या गार्डनमध्ये फोटोशूटसाठी एक एक असे मस्त मस्त स्पॉट आहेत. काय सांगू तुम्हाला. तर तो नाखवा काय असेल, ती मच्छीवाली बाई काय असेल आणि ते लव पॉईंट काय असेल. भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील व महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या झिपलाईनचे उद्घाटन देवगड बीचवरती आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. फ्लाइंग कोकण यांच्या वतीने या झिपलाईनसाठी सुविधा नागरिकांना देण्यात येणार आहे. यामुळे देवगडच्या पर्यटन विकासामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला. देवगड पवनचक्की ते बीचवरून देवगड किल्ला रोडकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत 1865 फूट लांब व 280 फूट उंचीवरून जाणाऱ्या या झिपलाईनची सुविधा फ्लाइंग कोकण यांच्या वतीने सुरू करण्यात आली. फायनली आम्ही खाली उतरतोय. दादा आला आहे आणि आता त्याला बोलता येत नाही तरी खूप चांगला आहे हा दादा, म्हणजे एकदम एक्सप्लेनेशन एवढं छान देतो.
कुठे पोचली? काकी तिकडे पोचली आणि पप्पा आणि आत्या वरती थांबलेत. कुठे थांबलेत माहिती आहे का? तिथे ते बघा, तिथे दिसत आहेत ना हे, तिथे दादा आणि आत्या आणि पप्पा बसलेत. ते काकी आहे. बाय बाय बोला. बाय. सो फायनली गाईज आम्ही पोचलो आहे घरी. बीचवर खूप फिरलो वगैरे आणि खूप मजा वगैरे मस्ती केली आणि आम्ही आता घरी आलो आहे आणि उद्या आम्ही जाणार आहोत माझ्या काकीच्या माहेरी. तिथे जाणार आहे, मग आम्ही आमच्या मामाच्या घरी जाणार, म्हणजे मम्मीच्या माहेरी. तर तुम्हाला हे देवगडचं बीच कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि बाय द वे हे देवगडचं बीच खूप देवगडची पवनचक्की खूप छान केलेली आहे आणि तिकडे आता मे महिन्याच्या सुट्टीमध्ये खूप पर्यटक येत असतात आणि तिथे झिपलाईन असे ॲडव्हेंचर्स असे गेमसुद्धा तिथे निर्माण झालेले आहेत आणि झिपलाईन असे खूप आय थिंक 1 पर्सनची काहीतरी 600पासून 600पासून स्टार्टिंग असते. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं असेल नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.